नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की विजयचा बॉस समोर आलेला आहे आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून भास्कर आहे. तर विजयला भास्करने भेटायला बोलवलेलं असतं आणि तो विजयला म्हणत असतो की त्या देशमुखांना बर्बाद करून टाकायचं आहे, त्यांची सगळी प्रॉपर्टी हिसकावून घ्यायची आहे, तेव्हाच माझ्या मनाला शांतता भेटणार आहे. मग विजय भास्करला म्हणत असतो की सरजी, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी व्यवस्थित आता प्लॅन आखलेला आहे आणि त्या प्लॅन नुसारच मी सगळं काही करत आहे. तेव्हा भास्कर म्हणतो की आणि तू मला फोनवरती काय म्हणाला की तू त्या रम्याशी खरोखर लग्न केलेलं आहे. अरे तुला कळतंय का तू काय केलेलं आहे ते, का तिच्याशी लग्न केलं? त्यावेळेस विजय म्हणतो की सरजी, माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. त्या काव्य आणि पार्थने बरोबर प्लॅन केला, मला आणि रम्याला एकत्र अडकवलेलं आहे. पण तुम्ही काळजी करू नका, त्या रम्याचा वापर करून मी त्यांची प्रॉपर्टी हिसकावून घेणार आहे आणि त्यांना रस्त्यावरती आणणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची एक गुड न्यूज आहे, तुम्हाला ती सांगायची आहे की अर्धी प्रॉपर्टी त्या वसू आत्याच्या नावावरती आहे आणि ती वसू आत्या माझ्यावरती जाम फिदा आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, मी अर्धी प्रॉपर्टी तर मिळवलीच आहे म्हणून समजा. आता राहिलेली आहे अर्धी, ती आता त्या दोन माणसांना धडा शिकवून मिळवणार आहे. त्या विक्रमला मी असा धडा शिकवणार आहे ना की तुम्ही बघा. तर भास्कर खुश होतो आणि विजयला म्हणत असतो की तुला पाहिजे तेवढे पैसे घे, पण काम मात्र व्यवस्थित झालं पाहिजे. असं म्हणून दोघे जण आता खूप खुश झालेले असतात आणि आता तिथून निघून जातात.